हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले मी झटपट बनणाऱ्या साबुदाण्याच्या वड्या उपवासासाठी. तर चला मग रेसिपी बघू. त्यासाठी घेतली तुम्ही 1 वाटी साबुदाणा, त्यात घालायचं थोडं पाणी आणि स्वच्छ साबुदाण्याला धुवून काढायचं. ते पाणी टाकून द्यायचं. नंतर साबुदाणा गाळून घ्यायचा आणि रात्रभर साबुदाणा भिजत घालायचा. नंतर सकाळी साबुदाणा छान इथं भिजला होता. साबुदाणा भिजल्यानंतर चला मग आता वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी घेतले होते मी 2 उकडलेले बटाटे, काही हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजलेले. तर चला मग शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. असे मीडियम साईजमध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेतले होते. नंतर ते साबुदाण्यात टाकून दिले. नंतर हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरला, ती पण व्यवस्थित बारीक करून घ्यायची. ती पण घालायची नंतर साबुदाण्यामध्ये. आणि जे 2 उकडलेले बटाटे ते पण छान त्याचं बारीक करायचं, बटाट्यांना बारीक करायचं आणि छान आता मिक्स करून घ्यायचं. साबुदाणे, शेंगदाणे आणि वाटण जे आपण तिखट केलं होतं ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. म्हणजेच बॅटर तयार करून घ्यायचं आता वड्यांचं. छान आता बॅटर तयार झालं होतं. नंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि परत एकदा बॅटरला मिक्स करून घ्यायचं सर्व. मीठ घातल्यानंतर आणि छान आता हे सर्व मिक्स झालं होतं. नंतर इकडे ठेवायची कढाई तापायला गॅसवर. कढाई तापल्यानंतर घालायचं तेल आणि तेल छान गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण इकडं वड्या तयार करून घेऊया. साबुदाणा वडे छान त्याला असे बारीक बारीक टिक्कीसारखा आकार देऊन घ्यायचा. आणि छान येतात आपल्या साबुदाणा वड्या तयार झाल्या होत्या. नंतर तेल गरम झाले की हे चेक करून बघायचं. आणि इथं माझं तेल गरम झालं होतं. नंतर टाकले मी साबुदाणा वड्या. छान मंद आचेवर फ्राय करून घ्यायच्या. आतमध्ये कच्चे राहणार नाही जर मंद आचेवर तुम्ही फ्राय केल्या तर. छान आता इथं छान असा कलर आला होता आपल्या साबुदाणा वड्यांना. छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि सर्व साबुदाणा वड्या इथं मी तळून घेतल्या होत्या. आणि नंतर तुम्ही याला दहीसोबत खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.